नमस्कार मित्रांनो, ट्रेड अँड अर्न या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपला पहिलाच दिवस म्हणून आपण सुरुवातीलाच इन्व्हेस्टमेंट या गोष्टीवर चर्चा करूया. ॲक्च्युली इन्व्हेस्टमेंट का जरुरीची आहे आणि कोणकोणत्या प्रकारची आहे याबद्दल आपण जाणून घेऊया. आमच्या टीमला असं वाटते की इन्व्हेस्टमेंटमध्ये टाईम इन्व्हेस्टमेंट, मनी इन्व्हेस्टमेंट आणि इमोशनल इन्व्हेस्टमेंट या 3 प्रकारात आपली इन्व्हेस्टमेंट मोडली जाते. तर इन्व्हेस्टमेंट खरंच का जरुरीची आहे याबद्दल जाणून घेऊया आपण. इन्व्हेस्टमेंट जरुरी आहे कारण की आपल्याला आपले गोल्स आहे, जसे की घर, गाडी किंवा कुठे दूर फिरायला जाणं, हे फायनान्शियल गोल्स कंप्लीट करण्यासाठी इन्व्हेस्टमेंटची आवश्यकता असते. टाईम इन्व्हेस्टमेंट मुख्यतः यावर कोणीही लक्ष देत नाही आणि हाच सर्वात मोठा इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रकार आहे, कारण हा एकदा वाया गेला तर पुन्हा भेटत नाही. गुंतवणुकीमध्ये पुढचा प्रकार आहे मनी इन्व्हेस्टमेंट, म्हणजे पैशांची गुंतवणूक. ही आपण बऱ्याच ठिकाणी करतो, जसे की सोनं घेणं किंवा जागा घेऊन ठेवणं, घर, अशी आपली वेगवेगळ्या प्रकारची गुंतवणूक असते. जसं FDमध्ये पण आपण पैसे ठेवतो, सेविंग्समध्ये पण राहू देतो. तर यामध्ये काय होतं, आपल्याला महागाईप्रमाणे त्या पैशांना तेवढा परतावा मिळतोय की नाही हे पाहणं खूप जरुरीचं आहे. कारण की महागाई आपली जी ती 6% वरती वाढते. मग आपला जो पैसा आहे तो पण त्या पद्धतीनेच वाढतोय का त्यापेक्षा कमी वाढतोय याकडे लक्ष देणं जरुरी आहे. म्हणून इन्व्हेस्टमेंटमध्ये मग प्रकार आहे त्यात स्टॉक मार्केट. यात आपण काय करतो, अगर जसं की एखाद्याला इच्छा आहे की आता मला बिझनेस स्टार्ट करायचा आहे, पण त्याच्याकडे फंडिंग नसते. मग तो काय करतो, तो जो प्रकारचा बिझनेस तयार करायचा आहे तसला बिझनेसमध्ये गुंतवणूक करतो. त्याची जी काही रक्कम येते ती थोडे त्या कंपनीचे स्टॉक तो विकत घेतो. अशा पद्धतीने त्याची ही इन्व्हेस्टमेंट सुरू होते आणि जशी जशी ती कंपनी ग्रो करते त्या पद्धतीने त्याचा पैसा ग्रो करतो. म्हणून अशा आणखी इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेट द्या. आपण पुन्हा नक्की भेटू आणि कंटेंट आवडला असल्यास लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर देखील करा, जेणेकरून